मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. ओके, काल एक बेसिक इक्वेशन दिलं होतं मी तुम्हाला. त्या इक्वेशन मध्ये so y is the displacement a into sin kx minus omega t त्यात एक प्लस पाय आणखीन एक कॉन्स्टंट ऍड करूया. ते करू शकता तुम्ही प्लस पाय इट इज अ इनिशियल फेज. ओके, ती इनिशियल फेज असते तुमची, त्यामुळे तो काही वेळा ऍड करतात काही वेळा ऍड करत नाही. ठीक आहे, सो दिस इज द बेसिक इक्वेशन. त्याच्यासाठी आपण थोडंसं डिस्कस करूया. ओके, आता हे ऑलवेज काही वेळा काही बुक्स मध्ये कॅपिटल असतं, काही बुक मध्ये स्मॉल असतं. ओके, काही बुक्स मध्ये ते कॅपिटल घेतात, काही बुक्स मध्ये स्मॉल घेतात. बट हे नथिंग बट द एम्प्लिट्यूड, एवढं लक्षात ठेवा. एम्प्लिट्यूड ऑफ द दिस वेव्ह. ओके, आता वाय मी तुम्हाला सांगितलं होतं. व्हॉट इज वाय? वाय काय असते यामध्ये, त्या केसमध्ये वाय इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स. त्यानंतर ए इज द एम्प्लिट्यूड. ओके, आज मी तुम्हाला हे के एक्स ओके आणि ओमेगा टी त्याचं हाऊ टू फाइंड दिस व्हॅल्यूज हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्यात आपण थोडंसं हे डिस्कस करू. त्यानंतर हे फॅक्टर्स कसे आले हे आपण डिस्कस करणार. ठीक आहे, आता इथं त्या वेव्हमध्ये there are two functions basically. Okay, there are two functions which are affected on that particular equation. यात दोन पॅरामीटर्स किंवा दोन फंक्शन्स असतात. त्यातलं एक फंक्शन असतं टाइम आणि दुसरं असतं डिस्टन्स. एक असतं टाइम आणि दुसरं असतं डिस्टन्स. आता व्हॉट इज टाइम? टाइम इज द आपल्याला एक्स बद्दल बोलूया. एक्स इज द डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन ऑफ द पर्टिक्युलर पार्टिकल. एखादा पार्टिकल आपण सिलेक्ट केला त्याचं ते डिस्टन्स असतं. हे काल मी सांगितलं तुम्हाला डिटेल सगळं. हे ते डिस्टन्स असतं एक्स. आणि हा जो काही पर्टिक्युलर पार्टिकल आहे तो ऑसिलेट होण्याचं ते टाइम असतं टी. त्या पर्टिक्युलर टायमिंगला त्याचं ऑसिलेशन किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट हे टाइम टी असतं. आता ह्या दोन फॅक्टर वरती तुमची ही डिस्प्लेसमेंट चेंज होते. तुमची जी डिस्प्लेसमेंट आहे ती कमी जास्त चेंज होत असते. ओके, हे दोन पॅरामीटर्स आपण ऑलवेज बदलू शकतो. ओके, तर हे इक्वेशन तुम्ही काय लिहून घेतलंय. त्याच्या आधी तुम्हाला हे इक्वेशन बनतं कसं हे सांगतो. ऍक्च्युली हे तुमच्या बुक मध्ये नाही आहे. इक्वेशन बनतं कसं हे काय आहे, इक्वेशन एक्झॅक्टली हे फॅक्टर्स काय आहेत हे सगळं तुम्हाला मी थोडंसं इन डिटेल सांगतो. ओके, आता हा थोडासा डेरिव्हेशनच्या आउट ऑफ डेरिव्हेशन पार्ट आहे. फिजिकल मी डेरिव्हेशन आता बघणार आहे. ओके, बेसिकली इट इज नॉट डेरिव्हेशन. एक फॉर्म्युला आहे त्याची थोडी ब्रीफली एक्सप्लेनेशन आहे. याच्या व्यतिरिक्त हा फॉर्म्युला कसा आला हे थोडंसं आपण डीपली बघूया. ओके, तर आणखीन एक आपण वेव्ह कन्सिडर करूया. वेव्ह कन्सिडर करूया. मी तुम्हाला फेज आणि फेज डिफरन्स मध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. ओके, तर इथं तुमचं असतं 0 डिग्री. स्टार्टिंग काय येतं 0 डिग्री. ओके, त्यानंतर हा जो काही डिफरन्स आहे सो टू इन फेज पार्टिकल्स डिफर बाय वेव्हलेंथ. डिफर बाय द लॅम्बडा आणि लॅम्बडा नथिंग बट द वेव्हलेंथ. दोन तुमचे जे काय इन फेज पार्टिकल्स असतात. इन फेज पार्टिकल आपण कधी म्हणतो की जे एका फेज मध्ये आहेत सेम वेला व्हायब्रेट होत आहेत. आता हे मीन पासून वरती व्हायब्रेट होत आहेत. ओके, हे दोन इन फेज नाही आहेत कारण हा वरती मीन पासून वरती ट्रॅव्हल करतोय, हा मीन पासून खाली ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे हे दोन इन फेज नाही आहेत, हे दोन इन फेज आहेत. आणि ह्या दोन फेज मध्ये जे डिफरन्स आहे तो आपण लॅम्बडा म्हणतो. ओके, हे काल मी तुम्हाला सांगितलं. इथं असतं समजा हे तुम्हाला आपली सिस्टम माहिती आहे. हे जर 0 डिग्री असेल अँगल, हा असतो किती 90 डिग्री फ्रॉम दिस ऍक्सिस. त्यानंतर हा असतो 180 डिग्री
ह्याला आपण रेडियन मध्ये π/2 म्हणतो, ह्याला काय म्हणतो 2π रेडियन्स. ठीक आहे. जर तुम्ही हा जर अँगल 0 असेल आणि एखादा पार्टिकल ऑसिलेट करत असेल, ऑसिलेट म्हणजे तो स्टार्ट करतो 0 पासून, ओके, ज्यावेळी तो इथपर्यंत जातो त्याचं क्वार्टर रोटेशन कंप्लीट होतं. क्वार्टर रोटेशन म्हणजे काय 1/4. क्वार्टर रोटेशन म्हणजे काय 1/4. त्याची 4 रोटेशन होतात. मीन पासून तो वरती जातो, परत डाऊनला येतो, परत खाली येतो, परत मध्ये जातो. म्हणजे 1, 2, 3 and 4 त्याचं 4 पार्ट मध्ये ऑसिलेशन होतं. ओके. जर हा एकदम त्यानं 0 पासून सुरू केलं तर पहिला पोर्शन म्हणजे एवढा पोर्शन, म्हणजे आता कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये घेतला तर हा फर्स्ट पोर्शन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ओके. तर बघा इथं इथपर्यंत तुमचं किती झालं, हे 90 डिग्री, म्हणजे इथपर्यंत जे होतं रोटेशन ते π/2 असतं. ओके. असं इमॅजिन करा की हे π/2 आहे. रिटर्न तो ज्यावेळी खाली रिटर्न ह्या पोझिशनला ती किती होतं 2π होतं. ते काल मी सांगितलं होतं तुम्हाला, हे 2π होतं. ठीक आहे. आता हे पण सेमच ऍक्सिस वरती आहे, त्यामुळे दिस इज ऑल्सो 2π. हे चेंज केले का रोटेशन वरती नाहीये, त्या ऍक्सिस वरती आहे, त्यामुळे 2π. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्या पुढे काय असतं, काल मी तुम्हाला एक ऍडिशन करून दाखवली होती, 5π/2. इथे येतं तुमचं रोटेशन ह्या पॉइंटला 5π/2. 5π/2 हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. आता त्यानंतर मला ह्या दोन डिस्टन्स मधला डिफरन्स, तर तो काढायसाठी काय करायला लागेल मला, आतापर्यंत मी ज्या अँगलला रीच झालोय त्या अँगल मधून प्रिव्हियस अँगल्स सबट्रॅक्ट करायला लागतील. आपल्याला काय करायला लागतील, सबट्रॅक्ट करायला लागतील. आता 5π/2 आता हा अँगल किती आहे 0 प्लस π/2 प्लस 2π, 0 प्लस π/2 प्लस 2π. याचं ऍडिशन किती होतं, याचं ऍडिशन होतं 5π/2. ओके. आणि आता हे मी काय करतो, त्या टोटल 5π/2 मधून तुमचे जे रिमेनिंग अँगल्स आहेत, रिमेनिंग अँगल्स कुठपर्यंतचे 2π आणि π/2 हे सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला मिळतं 2π. डिफरन्स किती मिळतो 2π. मग ह्याचा जो काय दोन ह्याच्यामधला जो डिफर असतो तो असतो 2π. ह्याला आपण फेज डिफरन्स म्हणतो. काय म्हणतो, फेज डिफरन्स. म्हणजे दोन तुमचे जे काही व्हर्टेक्स पॉइंट आहेत, व्हर्टेक्स पॉइंट त्याची लेंथ वाईज डिफरन्स असतो लॅम्बडा. ओके. आणि फेज डिफरन्स असतो 2π. ओके. फेज डिफरन्स काय असतो 2π. हे आपण काल तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्या पर्टिक्युलर वेव्ह मध्ये आपल्याला हे पॅरामीटर्स कसे येतात हे फाइंड आउट करायचे. ओके. आता ज्यावेळी सुरुवात होते पार्टिकल ऑसिलेट व्हायला तर इथून स्टार्ट होणार आहे ती. तर हा जो काही पॉइंट आहे ह्याला सोर्स पार्टिकल म्हणतो. काय म्हणतो, सोर्स पार्टिकल. ओके. तर त्याचं जर डिस्प्लेसमेंट आपण बघितलं तर ते किती असतं, a sin ω_t. हे आता हे का असतं हे पण सांगतो तुम्हाला. ओके. त्याचं हे ऍक्च्युअली हा ऑसिलेशनचा पार्ट आहे. ऑसिलेशन तुम्हाला अजून नाही झालेलं, त्यामुळं तुम्हाला सांगतो. आता हे जर बेसिक इक्वेशन असेल तर x काय वाढवलं, x इज द डिस्टन्स फ्रॉम दिस पोझिशन, 0 आहे डिस्टन्स. आपण डिस्टन्स x कुठून मेजर करतो, या पॉइंट पासून मेजर करतो आणि त्याच पॉइंटला टाइम मेजर करतो. जर तुमचं हे दोन गोष्टी 0 असतील, टाइम 0 असेल, डिस्टन्स 0 असेल, तर होल व्हॅल्यू विल बी 0. किंवा ह्या आणि ही क्वांटिटी काय होईल तुमची 0 होईल, किंवा ही क्वांटिटी तर 0 होईल. ओके. हे टाइम जर आपण वेगळं, हे टाइम थोडंसं वेगळं असतं आणि हे काय तुम्ही कन्सिडर करा करू नका, पण आता काय तुमचं फक्त ω_t का, म्हणजे ही जर तुमची डिस्टन्स 0 झालं तर ती व्हॅल्यू कुठली sin ω_t, कारण तुमचा डिस्टन्सच आपण कन्सिडर केलेला नाहीये. ओके. म्हणजे तुमच्या इनिशियल
किंवा जो काही सोर्स पार्टिकल आहे त्याचं डिस्प्लेसमेंट किती राहतं आपलं ए साइन ओमेगा टी. ए साइन ओमेगा टी हे तुमच्या सोर्स पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं. ओके, आता बघा, आता काय करूया आपण, एक कुठला तर पार्टिकल यावर सिलेक्ट करूया. समजा हा पार्टिकल मी सिलेक्ट करतो एक्स, हा पार्टिकल एक सिलेक्ट केला, हा सोर्स पार्टिकलचं इक्वेशन लिहिलं मी. ओके, त्याला आपण y1 म्हणूया सोर्स पार्टिकलच्या इक्वेशनला. आता ह्या याच्यासाठी मला काहीतरी एक्स डिस्टन्स वरती एक मी पार्टिकल सिलेक्ट केलाय, त्याच्यासाठी मी काही पॅरामीटर्स यामध्ये ऍड करतो. साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. ओके, आता हे मायनस साइन काय घेतलं तर लक्षात ठेवा, ही तुमची असते इनिशियल फेज आणि ही असते जी फेज तुम्ही फाइंड आउट करणार आहे ती फेज. ऑलवेज आपण जे सबस्ट्रॅक्शन घेतो, डिफरन्स घेतो, तो बिगर पासून स्मॉलरचा डिफरन्स घेतो. ओके, फिजिक्स मध्ये. ओके, आणि जर तुम्ही इथली ह्याची क्वांटिटी ऑलवेज ह्याच्यापेक्षा, ही क्वांटिटी ह्याच्यापेक्षा स्मॉल असते, दॅट्स वाय आपण हा डिफरन्स घेत असतो. किंवा एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे ट्रॅव्हल करताय त्यावेळी हे जे काही साइन आहे ते ऑलवेज मायनस कन्सिडर करा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे ट्रॅव्हल करताय फ्रॉम ओरिजिन, त्यावेळी हे जे काही सिंबल आहे ते मायनस घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता बघा, हा जो काय आहे हा आहे फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजे हा इथे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता बघा, जर लॅम्बडा एवढ्या डिस्टन्स साठी जर तुमचा फेज 2π असेल, फेज डिफरन्स 2π असेल. आता हे 2π कसं आले मी तुम्हाला सांगितले, लॅम्बडा साठी फेज डिफरन्स असतो 2π. तर ह्या डेल्टा साठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे डेल्टा किती डिस्टन्स वरती आहे, एक्स डिस्टन्स वरती. डेल्टा किती डिस्टन्स वरती आहे, एक्स डिस्टन्स वरती. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बघा इथं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मी, लॅम्बडा एक्स इंटू 2π इंटू डेल्टा, 2π इंटू डेल्टा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ओके, आता मी लॅम्बडा इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू लॅम्बडा एक्स डिवायडेड बाय 2π. ओके, आणि हा लॅम्बडा नथिंग बट द पाय अपॉन, हे थोडंसं मी सेपरेट करतो, 2 इंटू एक्स. आता हे इथली जी व्हॅल्यू आहे, आता ह्यासाठी मी काय म्हणतो, ह्याच्यासाठी ऑलवेज आपण के कन्सिडर करतो. के, आता काय आलं तुमचं के एक्स. म्हणजे आता जर मी y2 साठी ह्या एक्स डिस्टन्स साठी लिहायचं म्हटलं तर इक्वेशन हे कसं होणार, ए साइन ओमेगा टी डेल्टाच्या ऐवजी काय येणार मायनस के एक्स. आलं का इक्वेशन, आलं इक्वेशन मायनस के एक्स. मग आपण के ची व्हॅल्यू काय घेतो, ऑलवेज के ची व्हॅल्यू घेताना पाय लॅम्बडा अपॉन 2π घ्यायची असते के ची व्हॅल्यू. हे ज्यावेळी इक्वेशन सॉल्व्ह करतो, ज्यावेळी न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, तर के ची व्हॅल्यू मी तुम्हाला लिहून पण दिली. के ची व्हॅल्यू काय घेतात, लॅम्बडा अपॉन 2π घेतात. कालच्या दिले का बघा मी के ची व्हॅल्यू, काल हा जे बेसिक इक्वेशन लिहिलं त्यावेळी लिहिली का, दिली का तुम्हाला, नाही दिली. के ची व्हॅल्यू काय घ्यायची यामध्ये, या इक्वेशन मध्ये के इज इक्वल टू ऑलवेज लॅम्बडा अपॉन 2π, लॅम्बडा अपॉन 2π. ओके, आणि ओमेगा असतं, ही असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी करतो आपण, अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2π अपॉन टी, ही असते तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, हे अजून बऱ्याच वेळा येणार. समजलं ही इक्वेशन कसं तयार होतं, परत एकदा सांगू परत एकदा रिपीट करू. ओके, थोडंसं इम्पॉर्टंट आहे, परत एकदा रिपीट करतो. ओके, आता आपल्याला हे एक बेसिक इक्वेशन आहे ऑसिलेशनचं. ज्यावेळी पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जाणार असतो तर त्याचं जे इनिशियल फेजचं जे काही इक्वेशन असेल ते इक्वेशन ए साइन ओमेगा टी. ठीक आहे, आता इथं मी एक्स डिस्टन्स वरती ह्या वेव्ह वरती एक पार्टिकल सिलेक्ट केला, कुठला एक पार्टिकल मी सिलेक्ट केला एक्स डिस्टन्स वरती. त्याच्यासाठी मला एक इक्वेशन डेव्हलप करायचं. तो ट्रॅव्हल कसा करणार आहे, तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे ट्रॅव्हल करणार.
जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे ट्रॅव्हल करण्यासाठी करणार असेल तर त्यानंतर जे साइन असतं ते मायनस घेतात, ते साइन कन्व्हेन्शन मायनस घेतात आणि त्याचा फेज डिफरन्स आहे समजा डेल्टा. फेज डिफरन्स साठी मी काय केलं, एक अक्षर कन्सिडर केलं, एक वर्ड म्हणजे कुठलंही अल्फाबेट काही कन्सिडर करा, तुम्ही झेड करा, वॉट एव्हर जे काही ते करा. इथे मी डेल्टा कन्सिडर केलं. ओके, आता ह्या डेल्टा साठीचा मला फेज डिफरन्स काढायचा आहे. डेल्टा साठीचा फेज डिफरन्स काढायचा आहे. जर लॅम्बडा साठीचा फेज डिफरन्स जर 2 पाय असेल तर डेल्टा साठीचा x असे एक मी इक्वेशन तयार केलं. ओके, जर लॅम्बडा साठी जर 2 पाय असेल तर ह्या पर्टिक्युलर डेल्टा साठी, इथल्या डेल्टा साठी असेल x, कारण ते x डिस्टन्स वरती आहे म्हणून मी घेतलं x. ओके, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मी डेल्टा काढला, आला तो आपला लॅम्बडा x डिवायडेड बाय 2 पाय. नथिंग बट द, ह्याला आपण k असं म्हणलं, k ह्या एवढ्या याला k म्हणलं तर हे आपल्या इथं kx. ओके, तर ह्याच्यामध्ये मायनस डेल्टा जो आहे तिथे मी कुठली व्हॅल्यू पुट केली, मायनस k. हे तुम्हाला मेन इक्वेशन मिळालं. ओके, हे मेन इक्वेशन कुठलं, x डिस्टन्स वर पार्टिकल ज्यावेळी x डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन ज्यावेळी ऑक्सिलेट होत असतो त्याचं हे इक्वेशन, हे इक्वेशन. ओके, आता हे प्लस फाय काय आहे, ही असते तुमची इनिशियल फेज. इनिशियल फेज तो ऍड केलेला कॉन्स्टंट आहे. मेन इक्वेशन एवढं आहे, kx मायनस ओमेगा टी. ओके, त्या ओमेगा टी मधली k ची जी व्हॅल्यू आहे ती असते आपली 2 पाय अपॉन टी. k ची व्हॅल्यू असते 2 पाय अपॉन टी आणि ओमेगा काय असतं, सॉरी k ची व्हॅल्यू असते लॅम्बडा अपॉन 2 पाय आणि ओमेगा ची व्हॅल्यू असते 2 पाय अपॉन टी. या दोन व्हॅल्यूज आपल्याला जिथे जिथे लागतात तिथे तिथे ऍड करून आपण सबस्टिट्यूट करून त्याचे काही न्यूमरिकल्स असेल ते सॉल्व्ह करू. हे लक्षात आलं तुम्हाला इक्वेशन कसं बनतं. दॅट इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. दॅट इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. हे तुम्हाला प्रत्येक वेळी यूज करावं लागेल इथून पुढे. हे थोडंसं तुमच्या डेरिव्हेशनचं पार्ट नाही आहे, हे थोडं मी ते डिराईव्ह करून दाखवलंय तुम्हाला. हे सेपरेट लिहून घ्या, हे सेपरेट लिहून घ्या किंवा कुठं साईडला लिहून घ्या. ओके, ऍक्च्युअली हे तुमच्या बुक मध्ये नाही आहे हा पोर्शन, हा सेपरेट तुम्ही थोडा लिहून घेतला तर चालेल. आणि हे तुमचं मेन ऍक्च्युअल जे आहे एक्सप्रेशन ते इथं आहे. लक्षात आलं कसं बनतं इक्वेशन. नाही, बुक मध्ये काय केलं, डायरेक्टली हे इक्वेशन दिले, समजून घ्या. हा, मग ते काय होतं, हे इक्वेशन कसं आलं तर हे असं येतं इक्वेशन. हे जे डेल्टा वगैरे आहे ना, हे मी एक कन्सिडर केले. एक काही तुम्ही तिथं झेड कन्सिडर करू शकता, टी कुठलंही एखादं रॅन्डम अल्फाबेट तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि फक्त डेल्टा कन्सिडर केलं. त्या डेल्टा घेण्यासाठी फक्त हे मला इक्वेशन डिराईव्ह करायचं. ह्या इक्वेशनला असं ब्रॅकेट करा, ह्या इक्वेशनला ब्रॅकेट करा. ओके, त्याच्या खाली म्हणा इन अबाव इक्वेशन, त्याच्या खाली लिहा इन अबाव इक्वेशन y2 किंवा y इज इक्वल टू y इज इक्वल टू displacement of the particle in the wave, displacement of the particle in the wave, then small a is equal to काय असं small a, amplitude of the particle, small a is equal to amplitude of the particle. त्यानंतर ओमेगा is angular frequency, omega is angular frequency आणि त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये त्याची व्हॅल्यू लिहून घ्या. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. त्यानंतर के
आता k इज इक्वल टू डायरेक्ट त्याची व्हॅल्यूज लिहा. k इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 पाय. k इज लॅम्बडा अपॉन 2 पाय. k इज लॅम्बडा अपॉन 2 पाय. दिस इज रिगार्डिंग बेसिक इक्वेशन. आता ह्या मेन इक्वेशन मध्ये या परत. ओके, आता मेन इक्वेशन मध्ये काही ह्या इक्वेशन रिलेटेड काही वर्ड्स घ्या. फर्स्ट सेंटेंस for progressive wave we require both functions. For progressive wave we require both functions x and t, x and small t, x and t, x and t. त्याच्या खाली क्या x नथिंग बट असं म्हणायचं. x नथिंग बट पोझिशन. x is position and small t is time. X is position and small t is time. ओके, आता बघा इथं x काय सांगतं, पोझिशन सांगतं. इतक्या एवढ्या डिस्टन्स वरती हा पार्टिकल आहे. आणि t काय सांगतं, टाइम सांगतं. टाइम ऑफ म्हणजे एवढ्या डिस्टन्स वरती एवढ्या टाइम मध्ये तो ऑसिलेट होणार आहे. या दोन गोष्टी सांगतात. आता ह्या दोन पॅरामीटर वरती ह्या हे जे पार्टिकल आहे कुठला जो आपण सिलेक्ट करणार आहे त्याचा शेप डिपेंड करतो. ओके, आफ्टर ऑल तुमच्या जो क्रेस्टचा शेप आहे, क्रेस्ट आणि ट्रफचा शेप आहे, तो ह्या दोन पॅरामीटर वरती डिपेंड करतो. तुम्ही जर हे पोझिशन म्हणजे डिस्टन्स वाढवत केला तर त्याचा डेफिनेटली त्याचा टी वरती इफेक्ट होणार आहे. ओके, आणि तुमच्या शेप वरती इफेक्ट होणार आहे. आता तुम्ही हे डिस्टन्स वाढवत गेला तर ट्रफची हाईट काय होत जाईल, क्रेस्टची हाईट डेफिनेटली स्मॉल होत जाईल. ओके, तर हे डिस्टन्स वाढते डेफिनेटली त्याचा हे जे काय त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये जो लागणारा स्पॅन आहे तो सुद्धा वाढणार. ठीक आहे, म्हणजे काय होतं या x आणि t मुळे तुमचा शेप ऑफ द वेव्ह ऑल्सो अफेक्टेड. तुमचा शेप आहे वेव्हचा, क्रेस्ट आणि ट्रफचा, तो अफेक्ट होतो. ठीक आहे, पुढे म्हणा. these functions describe the shape of wave at any instant. These function describe the shape of wave at any instant. प्रत्येक इन्स्टंटचा शेप ह्या दोन पॅरामीटर वरती होतो. शेप ऑफ वेव्ह ॲट एनी इन्स्टंट. ओके, मग आपल्याला हे इक्वेशन लिहिताना इन टर्म्स ऑफ एक्स अँड टी पॅरामीटर्स लिहायचं असेल. वाय कुठल्या पॅरामीटर वरती डिपेंड करते ही इक्वेशन किंवा ही वेव्ह एक्स आणि टी वरती, या दोन फंक्शन वरती डिपेंड करते. तर a sin kx minus omega t plus phi. ओके, हे असं लिहायचं लिहिताना. ओके, आता बघा जर मी हे डिस्प्लेसमेंट झिरो केलं, हे जे काय पोझिशन आहे इथून ही पोझिशन आहे, ही व्हॅल्यू जर मी झिरो केली, तर ह्यातलं काय झिरो होईल बघा, हे झिरो होईल. के म्हणजे ही टोटल टर्म काय होईल, झिरो होईल. रिमेनिंग टर्म काय राहील आपली, ओनली ओमेगा टी राहील. ओके, समजा मी टी झिरो केलं, आता एक झिरो केलं तर आता टाइम झिरो केला. आता टाइम झिरो केल्यानंतर काय राहतं, ही टर्म झिरो होऊन जाईल. रिमेनिंग टर्म काय होईल आपली, एक्स होईल. ठीक आहे, म्हणजे काय, हे दोन जे पॅरामीटर्स आहेत त्या दोन पॅरामीटर मुळे तुमचा शेप डिपेंड करतो.
तुमचा शेप जो आहे टोटल ज्या डिस्प्लेसमेंट्स आहेत पार्टिकलच्या त्या डिपेंड करतात, त्या डिस्क्राइब होतात. पुढे म्हणा हे लिहिलं हे लिहायला चला. आता पुढे म्हणा ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टन्स t is equal to 0. At a particular instance t is equal to 0. पहिल्यांदा आपण हा जो टाइम आहे तो 0 करू. t is equal to 0. ओके. सो इक्वेशन बिकम्स y. आता इक्वेशन कसं होणार x t 0 होणार. x t 0 होणार. तर पुढे होणार a sin kx माइनस ओमेगा इंटू 0 प्लस फाय. आता फाय आपण थोडं लिहायला नको इथं. ओके. तर आता पुढे बघा a sin रिमेनिंग टर्म काय होती आपली kx. जर t is equal to 0 असेल your equation of displacement will be a sin kx. आता सांगा मला जर t 0 केला ओके फक्त तुमचा जो काय पार्टिकल आहे x डिस्टन्स मध्ये म्हणजे तो कुठेतरी इथंच असेल. टाइम विल बी 0 म्हणजे तो इट्स नॉट मुव्हिंग. ओके. तो x वाय डिस्टन्स वरतीच फक्त असेल बट तो फ्लक्च्युएट होणार नाही किंवा ऑसिलेट होणार नाही. ठीक आहे. हे लिहा सगळं परत या दोन स्टेज. आता पुढे म्हणूया ऍट फिक्स्ड पोझिशन आता पहिल्यांदा आपण t 0 केलंय. आता x 0 करून बघूया काय होतं. पुढे म्हणायचं ऍट अ फिक्स्ड पोझिशन x is equal to 0 or so equation becomes y x0 t a sin kx minus omega t. ओके. तर आपल्याला x0 असेल तर a sin k into 0 minus omega t. So remaining equation is a sin omega t. जर आपण x0 केलं तर लिहिलं. पुढे एक सेंटेन्स घ्या त्याच्या पुढे. द पार्टिकल ऑफ द medium through which the waves travels, the particle of the medium through which wave travels execute simple harmonic motion. The particles of the medium through which the wave travels execute simple harmonic motion. हे जे काय पार्टिकल्स आहेत ते सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. ठीक आहे. हे इथं आपलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह संपतं. आता थोडक्यात तुम्हाला साइन कन्व्हेन्शन सांगतो कसं असतं. ओके. साइन कन्व्हेन्शन मी तुम्हाला पूर्वी ऑलरेडी सांगितले. ज्यावेळी ही जी काही वेव्ह आहे त्याची जी काही व्हेलॉसिटीचं डिरेक्शन आहे ते पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल. ओके. तर हा मधला जो काय साइन आहे तो मायनस घ्यायचा. साइन घ्यायचा मायनस घ्यायचा आहे.
ओके, वरती म्हणा साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स, साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स परत फिगर काढा आणि ॲरो दाखवा, व्हेलॉसिटीचा ॲरो दाखवा. त्यामध्ये पहिलं साइन कन्व्हेन्शन, इफ velocity of wave towards positive x axis. Okay, the equation is a sin kx minus omega t plus phi. Sign convention second. परत आपल्याला वेव्हची फिगर काढायची आहे आणि व्हेलॉसिटी टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ऍक्सिस दाखवायची आहे. नंबर 2, if velocity of wave towards negative x axis, then displacement will be a sin kx plus omega t plus phi. बघा इथं मायनस आहे, व्हेलॉसिटी टुवर्ड्स जर पॉझिटिव्ह जात असेल, हे बघा इथं टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, द साइन विल बी नेगेटिव्ह, साइन विल बी मायनस. ओके, velocity of wave towards negative x axis कडे असेल तर साइन विल बी प्लस. ओके, हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना उपयोग पडेल. त्यानंतर आणखीन आहे, आता हे झालं. ओके, आता व्हॉट अबाउट अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड सुद्धा चेंज होतो. ओके, अँप्लिट्यूड सुद्धा चेंज होतो. जर तुमचा क्रेस्ट असेल युअर अँप्लिट्यूड विल बी plus positive. Okay, amplitude will be treated as a positive. If amplitude of crest, amplitude of trough असेल तर trough चा जो काय amplitude आहे should be negative. Okay, मी परत लिहून देतो तुम्हाला. आता साइन कन्व्हेन्शन ते दोन झाले ना. साइन कन्व्हेन्शन थर्ड, amplitude of crest will be positive. Amplitude of crest will be positive. Then equation becomes y is equal to प्लस ए, हे असणार आहे प्लस ए. आता प्लस लिहायची गरज नाहीये, पण या स्पेसिफिक केस मध्ये कळण्यासाठी लिहितो मी तुम्हाला. ए साइन ओमेगा के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द साइन कन्व्हेन्शन.
third. Sign convention 4. Amplitude of trough will be negative. Okay, so equation becomes y is equal to minus a kx minus omega t plus phi. इथं मायनस आहे, मायनस ए. ओके, ट्रफ साठीचं अँप्लिट्यूड असतं ते मायनस असतं. ट्रफ साठीचं अँप्लिट्यूड असतं ते मायनस असतं. ओके, आपण आता वेगवेगळ्या कंडिशन्स बघूया. इक्वेशन कसं लिहायचं वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये. ओके, आता झालं काय? आता हेडिंग लिहूया, डिफरंट कंडिशन्स फॉर इक्वेशन ऑफ वेव्ह. आता हेडिंग लिहूया, डिफरंट conditions for equation of wave. Different conditions for equation of wave. Okay, so condition 1 is कंडिशन 1 काय आहे? कंडिशन 1 velocity towards x axis and point किंवा पार्टिकल म्हणूया आपण, and particle situated in the crest. ओके, हे बघा काय काय कंडिशन आहे समजून घ्या, लक्षात द्या. velocity towards x axis, sorry, positive x axis, positive add. Velocity will towards positive x axis. Velocity कुठे चालली आहे? पॉझिटिव्ह x axis कडे चालली आहे. and particle situated in the crest. ह्या क्रेस्ट मध्ये पार्टिकल आहे, त्या क्रेस्ट मध्ये हा पार्टिकल आहे x डिस्टन्स वर. हा पार्टिकल x डिस्टन्स वरती आहे, हे ओरिजिन तुमचं. ओके, तर इक्वेशन कसं लिहिणार? आता हे कसं चाललंय बाळांनो? हे कशात आहे पार्टिकल? क्रेस्ट मध्ये, म्हणजे काय ना प्लस ए आहे ना, बरोबर आहे, प्लस ए आहे ना. साइन त्यानंतर kx. आता कुठल्या डायरेक्शनला आहे? तिथलं साइन ठरवताना काय म्हटलं त्यांनी? पॉझिटिव्ह एक्स एक्सिस आहे, म्हणजे काय सांगितले साइन कन्व्हेन्शन आपलं काय असतं? मायनस ओमेगा टी. ओके, लक्षात आलं पहिली कंडिशन. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. फर्स्ट हे लिहून घ्या. कंडिशन सेकंड, in second condition
velocity towards negative x-axis and point situated in the crest. कशी असणार ही velocity towards negative x-axis and particle situated in crest. आता सांगा मला, तुम्ही सांगा काय होईल इक्वेशन. तुम्ही सांगा काय होईल इक्वेशन. y इज इक्वल टू कशात आहे पार्टिकल क्रेस्ट आहे. एम्प्लिट्यूड काय येणार प्लस हे येणार. ओके साइन kx प्लस ओमेगा प्लस कळलं तुम्हाला. निगेटिव्ह एक्सिस कडे एक्स एक्सिस कडे ओके. कंडिशन थर्ड velocity towards positive x-axis and particle in trough. सांगा मला इक्वेशन आता तुम्ही. इक्वेशन सांगा. What will be the equation? Minus a sin kx minus omega t plus phi. ये लो कंडीशन 4. Velocity towards negative x-axis and particle situated in trough. Okay, so equation will be y. सांगा equation काय होईल. इक्वेशन सांगा. माइनस a sin kx प्लस ओमेगा टी प्लस कळलं तुम्हाला कंडिशन्स. साइन कन्व्हेन्शन ते फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सीईटी ला जे एमसीक्यू क्वेश्चन्स होतात सीईटी ला वगैरे ते ह्या साइन कन्व्हेन्शन विचारले जातात. मागे तुमच्यामुळे विचारले त्यांनी. तुम्ही 12 नंतर जे सीईटी देणार आहे किंवा इव्हन नीट एक्झामला सुद्धा हे एक काम करायचं, चार्ट एक बनवा. हे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे साइन कन्व्हेन्शन. ऍक्च्युली तुमच्या बुक मध्ये एवढ्या डिटेल दिलेल्या नाही आहेत. एखादा चार्ट बनवा, लगेच बनवा. कसा चार्ट बनवणार सांगा मला. इकडे कंडिशन्स ठेवायच्या आहेत. ओके, कंडिशन आणि हे दोन्ही इक्वेशन्स हे कायम हा 12th होईपर्यंत एक्झाम पर्यंत हा चार्ट डोक्यात फिट ठेवायचा. ओके, कसं असतं वरती एक असा वेव्ह देतात. ओके, वेव्ह देतात. एक पार्टिकल तुम्हाला हायलाइट केलेला असतो आणि त्याची 4 ऑप्शन्स असतात इक्वेशन मध्ये. ओके, इक्वेशन्स हे बऱ्याच वेळा क्वेश्चन रिपीट झालं सीईटी मध्ये, इव्हन नीट मध्ये सुद्धा रिपीट झालं. ओके, असे चार्ट बनवा, पट दिशा बनवा, तुमच्या लगेच लक्षात राहील. मग आपण नेक्स्ट पॉईंट सुरू करूया.
तर चार्ट कसा बनवायचा? हा चार्ट कायम ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करणार आहे तो चार्ट डोळ्यासमोर घालवायचा. तर चार्ट मध्ये कसा कसा बनवू शकता तुम्ही? पहिल्यांदा एक सिरियल नंबर ओके पहिल्या कॉलम मध्ये. नेक्स्ट कॉलम मध्ये कंडिशन आता ज्या कंडिशन्स आपण 4 घेतल्या त्यातली कंडिशन 1 बाय 1 येतील. आणि इथे इक्वेशन ऑफ द वेव्ह एक चार्ट बनवा. आणि हा चार्ट ज्यावेळी तुम्ही रिवाइज करणार आहे नोटबुक त्यावेळी हा डोळ्यासमोर ठेवायचा. मी ऑब्झर्व केलेले इक्वेशन रिपीटेडली दरवर्षी ते रिपीट होतात सायन्सचं, म्हणून मी तुम्हाला सायन्स इक्वेशन एवढे डिटेल घेतले. एक 5-10 मिनिट आपला वेळ खर्च होते पण व्यवस्थित ते डोक्यात कायमचं फिट होऊन जाईल. हा इथं सिरियल नंबर फर्स्ट, कंडिशन पहिली जी आपण फर्स्ट कंडिशन घेतली ती तुम्ही इथं लिहिणार आणि त्याचं इक्वेशन लिहिणार. ओके त्याची फार तर ज्यावेळी तुम्ही कंडिशन लिहिणार आहे ना इथे छोटीशी फिगर म्हणजे पेनला तिथल्या तिथं ड्रॉ करून द्या. एक फिगर ड्रॉ करा, त्याच्या काही कंडिशनचा पार्टिकल जिथं आहे त्याचं डिस्टन्स दाखवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मग एक दाखवतो. पहिली कंडिशन सांगा मला काय? पहिली कंडिशन वापरून दाखवा. व्हेलॉसिटी याचं लिहिलं तुम्ही, व्हेलॉसिटी टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पुढे काय सांगितलंय? पार्टिकल इन क्रेस्ट. ओके तर एक छोटीशी फिगर काढायची तुमच्या ते व्हिज्युअलाइज होईल तुम्हाला. व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पार्टिकल इन क्रेस्ट. एक छोटीशी खाली हाताने काढली तरी चालेल, रुलरची काही गरज नाही. आणि याचं इक्वेशन इथे लिहायचं. ओके अशा तुम्हाला 4 कंडिशन्स या लिहायच्या. जे काही इम्पॉर्टंट सीईटी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला हायलाइट करत नाही ना, जे रिपीटेडली विचारले गेले किंवा काय असेल हे फक्त लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. हे रिपीट होणारे क्वेश्चन्स आहेत. जिथे जिथे येतील माझ्या ऑब्झर्वेशन मधले त्याच्यावेळी तुम्हाला सांगतो. चूक करू नका, व्यवस्थित लिहा, केअरफुली. आणि हा चार्ट आयुष्यभर लक्षात ठेवायचा, ऍटलीस्ट तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होईपर्यंत. हे पहा तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला असे काही आबाळातले पडलेले क्वेश्चन नसतात. तुम्ही हा जो स्टडी करताय त्यातलेच ते क्वेश्चन असतात. ओके तुम्ही फक्त तो मन लावून तुम्ही जर फंडामेंटल्स क्लिअर केले तर कुठलीही एक्झाम अवघड नाही आहे. म्हणजे एक्झाम देणार आहे ठीक आहे, तुम्ही देणार आहे. तुमचे सीईटी असेल, नीट असेल, जेईई असेल, ऍडव्हान्स जे काही असेल त्यातले बेसिक क्वेश्चन्स असतात. फक्त तुम्ही त्याचं डोळं उघडं ठेवून ते ऑब्झर्व केलं पाहिजे आणि केअरफुली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मला जिथे जिथं ऑब्झर्व होतं किंवा मला जिथे जिथे स्ट्रेस होतो एखादा पॉईंट तो मी तुम्हाला असा हायलाइट करून देईल, पण तुम्ही तुमच्या वेळेला तुमच्या साईडनं थोडेसे असे एफर्ट्स ठेवा जेणेकरून तुम्हाला हलकं पडेल. नंतर लोड थोडा 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 कमी येतो. तुमचं जे एनसीईआरटीचं बुक आहे सीबीएसई त्यामध्ये काही डिटेल्स इन्फॉर्मेशन दिले, फक्त आपल्या स्टेट बोर्ड मध्ये एवढे डिटेल नाही आहे. झालं बघा तुझा चार्ट तुझा झाला. ओके लेट्स स्टार्ट नेक्स्ट पॉइंट. दोन स्टाईल असतात क्वेश्चन विचारायचे एक्झाम मध्ये. तर पहिल्यांदा एखादं वेव्हची फिगर देते, आयदर डिस्क्रिप्शन देते, त्यावरून आपल्याला इक्वेशन सर्च करायचं. ओके तर लेट अस
Start. Next point. The speed of traveling wave. The speed of traveling waves. The speed of traveling waves. Okay, speed or velocity. Okay, त्यात काही एवढा डिफरन्स नाही आहे. तर बेसिकली स्पीड डिपेंड्स ऑन 2 points. One is elastic property. The elastic property of medium, and second one is density of medium. आता हे जे काय स्पीड आहे किंवा वेलोसिटी आहे त्या दोन गोष्टींवरती डिपेंड करते. व्हॉट इज इलास्टिक प्रॉपर्टी? इलास्टिक प्रॉपर्टी कशाला म्हणतो आपण? एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण फोर्स अप्लाय करतो. समजा एक ऑब्जेक्ट आहे त्यावरती मी फोर्स अप्लाय केला, पुल फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल? हा जो काय ऑब्जेक्ट आहे तो डेफिनेटली विल एक्सपांड और इलॉन्गेट and so length will be increased. आणि याची लेंथ काय होईल? इन्क्रीज होईल. ड्यू टू या पुल फोर्स मुळे काय होईल? ही लेंथ आहे ती इन्क्रीज होईल. ओके, मी आता काय करतो? हा फोर्स रिमूव्ह करतो. फोर्स रिमूव्ह केल्यानंतर दॅट बॉडी अगेन रिटेन इट्स ओरिजिनल शेप. समजा त्याचा डिस्टन्स x होतं पहिल्यांदा 2 पॉइंट मध्ये, याची लेंथ x होती आणि हे मी स्ट्रेट केल्यानंतर पुल फोर्स लावल्यानंतर x प्लस एल म्हणजे एवढं लेंथ वाढली त्यामध्ये. x प्लस एल एवढी लेंथ वाढली. आता मी काय करतो? हा फोर्स काढतो. फोर्स काढल्यानंतर काय होणार आहे? तो पार्टिकल आहे ना, हा जी काय बॉडी आहे लॉंग बॉडी ती परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल आणि परत त्याचा डिस्टन्स विल बी x. त्याचा डिस्टन्स होईल x किंवा त्याची लेंथ होईल x. आता ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? इलास्टिक प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? इलास्टिक प्रॉपर्टी. ओके, आता ही जी काही इलास्टिक प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती तुमचं स्पीड डिपेंड करतं. आता मी तुम्हाला 2 इलास्टिक मटेरियल सांगतो. ओके, एक आहे रबर हॅज व्हेरी गुड इलास्टिक प्रॉपर्टी. रबर मध्ये एक चांगली इलास्टिक प्रॉपर्टी असते. तुम्ही रबर ताणवताय, तुम्ही सोडल्यानंतर तो ओरिजिनल पोझिशनला येतो. म्हणजे फोर्स काढल्यानंतर काय होतं? तो परत त्या शेपला येतो. तुमच्याकडं बलून असतो, बलून तुम्ही एका बाजूला प्रेस करा. ओके, बलून प्रेस करा, परत फोर्स काढा, तो परत ओरिजिनल शेपला येतो. म्हणजे काय? सो सम मटेरियल्स हॅज गुड इलास्टिक मटेरियल्स. ओके, आता ते जर आपण मटेरियल्स वापरले तर त्याचा स्पीडवरती इफेक्ट होतो. आता जेवढं चांगलं इलास्टिक मटेरियल आहे तेवढी तुमची वेव्ह वेलोसिटी जास्त असेल का कमी असेल? जास्त असेल. समजते तुम्हाला? वेलोसिटी तेवढी जास्त असेल. इलास्टिक तुम्हाला मी इलास्टिक मॉलिक्यूलचं एक्झाम्पल दिलं होतं. हे काय करतात? मॉलिक्यूल ट्रॅव्हल करत नाहीत, फक्त एनर्जी ट्रॅव्हल करतात. हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलला पुश केल्यानंतर परत तो ओरिजिनल फोर्स शेपला येतो. परत हा याला शेप करतो, हा याला पुश करतो आणि इलास्टिक प्रॉपर्टीमुळे परत तो ओरिजिनल शेपला येतो. असं हे मॉलिक्यूल्स एनर्जी ट्रान्सफर करत राहतात. आता समजा ह्या मॉलिक्यूल मध्ये गुड इलास्टिक प्रॉपर्टी नसेल तर हा इथंच राहील मागच्यानं प्रेस केल्यानंतर. नेक्स्ट टाइमला तो परत ओरिजिनल शेपला येणार नाही. परत एनर्जी ट्रान्सफर होईल का 2 मॉलिक्यूल मध्ये? नाही. तर तुमच्या मटेरियल मध्ये जर इलास्टिक प्रॉपर्टी चांगली असेल, युअर स्पीड विल बी गुड. स्पीड ऑफ वेव्ह विल बी एक्सलंट. ओके, जर तुम्ही 2 एक्झाम्पल घ्या. एक रबर बँड घ्या, रबर बँड मध्ये वेव्ह क्रिएट करा आणि दुसरं एखादा मेटलचा बँड घ्या, मेटल बँड. मेटल बँड मध्ये काय होईल का? होईल, वेव्ह जनरेट होईल. तुम्ही मोठी साखळी घेतली असते ना, अशी मोठी साखळी बघितली कधी मूवी मध्ये वगैरे, ती घेतली आणि आता त्याला तुम्ही वेव्ह द्याल, वेव्ह जनरेट करायचा प्रयत्न केला. होईल वेव्ह जनरेट, बट स्पीड विल बी व्हेरी लेस.
हळूहळू वेव्ह जनरेट. ओके, पण तुम्ही एखादा रबर बँड घ्या आणि वेव्ह जनरेट करा, वेव्ह फास्ट जनरेट होतो. म्हणजे मला काय सांगायचं आहे, तुमच्या इलॅस्टिक प्रॉपर्टी चांगला, ज्याची इलॅस्टिक प्रॉपर्टी चांगली आहे अशा मीडियम मध्ये स्पीड ऑफ वेव्ह इज द एक्सलंट, आणि ज्यांची इलॅस्टिक प्रॉपर्टी लेस आहे अशा मीडियम मध्ये स्पीड हे अफेक्टेड होतं, म्हणजे त्याच्यावरती परिणाम होतो, ते स्लो होतं. ठीक आहे. आता दुसरं आहे स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह मध्ये डेन्सिटी ऑफ द मीडियम. डेन्सिटी, आता डेन्सिटी काय असते, डेन्सिटी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. ज्या ऑब्जेक्टचे, मीडियमचे मॉलिक्युल्स स्ट्रिक्टली बाउंडेड असतात, एकदम क्लोजर असतात, त्याची डेन्सिटी जास्त असते. ओके, हा क्लासरूम आहे, त्या क्लासरूमची कॅपॅसिटी आहे 50% किंवा 20%. ओके, आता इथं जर 50 जण जमले तर काय होईल, डेन्सिटी ऑफ क्राउड विल बी इन्क्रीज्ड. तुमची जी क्राउडची डेन्सिटी आहे ती वाढेल. ज्यावेळी नंबर ऑफ पार्टिकल्स बॉन्डेड स्ट्रॉंगली विथ इच अदर, देन डेन्सिटी विल बी मोर. ओके, आणि जे पार्टिकल्स थोडे एकमेकापासून दूर असतात, स्ट्रिक्टली बॉन्डेड नसतात, त्याची डेन्सिटी कमी असते. वॉटर आणि आयर्न याच्यामध्ये डेन्सिटी कुणाची जास्त आहे, कुणाची जास्त आहे डेन्सिटी? आयर्नचे पार्टिकल कशात बघा, स्ट्रिक्टली बाउंडेड आहे एकमेकांशी. मॉलिक्युल्स, आता कुठलीही बॉडी जी असते ती मॉलिक्युल्स पासून बनलेली असते. मॉलिक्युल्स कशा आहेत, ते चिकटलेले आहेत एकमेकाला, एकदम स्ट्रॉंगली बाउंडेड आहेत, ते फुटत नाही. आयर्नचा ब्लॉक फोडू शकताय तुम्ही इझिली, पण आईस क्यूब फोडू शकताय. हा, म्हणजे काय, त्याचे मॉलिक्युल्स आहेत स्ट्रिक्टली बॉन्डेड टू इच अदर, व्हेरी रिजिडली बॉन्डेड टू इच अदर. ओके, तर अशा मीडियम मध्ये तुम्ही ते मॉलिक्युल्स इझिली सेपरेट नाही करू शकत. अशाला हाय डेन्सर पार्टिकल म्हणायचं किंवा हाय डेन्सर ऑब्जेक्ट म्हणायचे. ज्यांचे स्ट्रॉंगली असतात, पार्टिकल्स स्ट्रिक्टली बॉन्डेड असतात, अशा पार्टिकल्सना हाय डेन्स ऑब्जेक्ट म्हणा किंवा काही म्हणा, मीडियम म्हणा. ओके, आणि ज्यांचे मॉलिक्युल्स एकमेकापासून थोडे दूर असतात, मुव्हेबल असतात, अशा मॉलिक्युलची डेन्सिटी कमी असते. आता मला सांगा, वेव्ह कशात जनरेट होईल, आयनच्या सरफेस मध्ये होईल की वॉटर सरफेस मध्ये होईल? डेफिनेटली वॉटर सरफेस मध्ये. ओके, म्हणजे मला काय सांगायचं आहे, डेन्सिटी डेफिनेटली अफेक्ट टू द स्पीड ऑफ द वेव्ह. ओके, परत दोन आपण फ्लुइड सिलेक्ट करूया, एक घेऊया वॉटर आणि दुसरं घेऊया मर्क्युरी. कशाची डेन्सिटी जास्त आहे? मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे डेफिनेटली. आता त्या केसमध्ये वेव्ह कुठे जनरेट जास्त होईल? वॉटरवरती जनरेट होईल. ओके, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, डेन्सिटी डिपेंड करते तुमच्या वेव्हला आणि वेव्हच्या ट्रॅव्हलिंगला, त्याच्या स्पीडवरती अफेक्ट करते. ओके, हाय डेन्सर असतात मीडियम, त्यांची वेव्ह स्पीड कमी असते. म्हणजे लो डेन्सर असतात, त्यांची जे स्पीड असतं, वेव्ह स्पीड ती जास्त असते. सारी गोष्ट आहे. क्लिअर? These are the 2 points which are affected on the speed traveling of wave. Okay, so write down one sentence. Speed of mechanical wave. Speed of mechanical wave. Speed of mechanical wave depends upon elastic properties and density of medium. Speed of mechanical wave depends upon elastic properties and density of the medium. Okay, this is regarding speed of traveling wave. आता त्यामध्ये आपल्याला दोन ट्रॅव्हलिंग स्पीड चेक करायचे. एक म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होतं आणि लॉंजिट्युडनल वेव्ह मध्ये काय होतं. दोन टाइपच्या वेव्ह असतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंजिट्युडनल वेव्ह मेकॅनिकल वेव्ह मध्ये. त्यातलं पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. सो फर्स्ट पॉइंट, स्पीड ऑफ, राइट हेडिंग, स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. Speed of transverse wave.
So write down one sentence. Speed of transverse wave. The speed of a wave is determined by the restoring force. The speed of wave is determined by the restoring force produced in the medium. Restoring force produced in the medium when it is distributed. ओके, आता हे रिस्टोर्ड किंवा रिस्टोरिंग ऑफ फोर्स आहे, ही इलास्टिक प्रॉपर्टीज आहे. ओके, आता ह्या पार्टिकलला ऑसिलेट व्हायला मदत करणार किंवा एनर्जी इकडून इकडे ट्रान्सफर करणार. ओके, आता ह्या पार्टिकलला ज्यावेळी एनर्जी इमिट केली किंवा डोनेट केली, त्या केसमध्ये सेम एनर्जी ह्या पार्टिकल मध्ये रिस्टोर व्हायला पाहिजे. ओके, त्यावरती तुम्ही दोन नेबरिंग पार्टिकल्स घेतले तर हा पार्टिकल या पार्टिकलला पुश करणार. आता ह्या पार्टिकलला ज्यावेळी पुश करतो त्यावेळी आपली एनर्जी हलवली, त्यानंतर ह्यामध्ये तेवढीच एनर्जी परत रिस्टोर होते. हे कशामुळे होते तर तुम्ही कंटिन्यू त्याला एनर्जी सप्लाय देताय, इकडून देताय, त्यामुळे किंवा त्याच्या साइडच्या पार्टिकल मधून त्यांना एनर्जी रिस्टोर करून घेतली पाहिजे. नथिंग बट द इलास्टिक प्रॉपर्टी. ओके, एकदा एनर्जी ट्रान्सफर केली परत आपल्या दुसऱ्याकडून एनर्जी रिस्टोर करा. ओके, हे कशावर स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये होतं. ठीक आहे, पुढं हे कधी होतं व्हेन इट इज डिस्ट्रीब्युटेड. ज्यावेळी हे डिस्ट्रीब्यूट होत असतात, वेव्ह मध्ये असतात, डिस्टर्ब्ड असतात, त्या केसमध्ये अशा टाईपचं रिस्टोरिंग ऑफ फोर्स हे असं होतं. ठीक आहे, तर रिमेनिंग पार्ट्स आपण उद्या बघूया.